हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर तुम्ही म्हणत असाल की व्लॉगची सुरुवात सगळ्या खाण्याच्या गोष्टींपासूनच का केली आहे. तर तोच मेन पॉईंट आहे की आमचा आज कॉलेजचा लास्ट डे होता. तर आम्ही असा विचार केला की आपण कुठेतरी बाहेर जाऊयात आणि काहीतरी छान खाऊयात. कारण मेसचं खाऊन खरंच खूप कंटाळा आला होता. आणि नंतर तिथं गेल्यानंतर आमचं प्लॅन झालं की आपण इस्कॉन टेम्पलला जाऊयात. त्याच्यानंतर मग आम्ही तिथून पुढे इस्कॉनला जायला निघालो. आम्ही बोटने गेलो. तर ही आहे चंद्रभागा नदी आणि चंद्रभागेच्या पलीकडच्या काठावरती आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि या काठावरती आहे इस्कॉन टेम्पल. खूप छान आहे हे टेम्पल आणि हे पाणी पण खूप म्हणजे असं स्वच्छ होतं आणि त्या पाण्यातले छोटे छोटे मासे पण दिसत होते. त्याच्यानंतर आम्ही पाय वगैरे धुतले आणि त्याच्यानंतर आम्ही देवाच्या पाया पडायला निघालो. तर इस्कॉनचा सगळाच परिसर एवढा छान आहे आणि तिथं गेल्यानंतर एक वेगळीच वाइब येते. म्हणजे कुठल्या पण मंदिरात गेलं की कशी अशी पॉझिटिव्ह वाइब येत असते, तसं तिथं पण खूप छान वाटत होतं. आणि हा सगळा आहे इस्कॉनचा परिसर. इथं पलीकडं काहीतरी काम चालू आहे. आय थिंक ते अजून म्हणजे खूप मोठं करायचं आहे इस्कॉन टेम्पल. तर इथं पोस्टरमध्ये वगैरे दिसतंय ना, ते तसं करायचं असेल आय थिंक. त्याच्यानंतर आम्ही गेलो इस्कॉन टेम्पलमध्ये म्हणजे आतमध्ये गेलो देवाच्या पाया पडायला. त्याच्यानंतर आम्ही छान पाया वगैरे पडलो आणि बाहेर आलो. तर तिथं खूप छान छान अशा विठ्ठलाच्या कृष्णाच्या मूर्ती होत्या. घ्याव्याशा वाटत होत्या खूप, पण नाही घेतल्या. मम्मीसोबत असल्यावरती तसं काहीतरी घ्यायला छान वाटतं. आणि मग इथं आम्ही पुढं गेल्यानंतर इथं ना गोशाला होती. म्हणजे तिथं सगळ्या गायी होत्या आणि आय थिंक त्या देशी गायी होत्या सगळ्या. त्याच्यानंतर आम्ही यायला निघालो आणि तिथलं वातावरण एवढं छान झालं होतं. ऊन कमी झालं होतं आणि सूर्य असा मावळत होता आणि खाली नदी खूप छान वाटत होतं. आणि माझ्या मागून ना असा भजनचा आवाज येत होता आणि खरंच खूप भारी आहे हे सगळं. इथं आल्यानंतर एवढं छान आणि एवढं शांत वाटत होतं की आमचा पायच निघत नव्हता तिथून. आम्हाला जाऊच वाटत नव्हतं. पण जायला लागणार होतं कारण हॉस्टेल आमचं 7 वाजता मेन गेट आमचं बंद होतं आणि आम्हाला त्याच्या आधी तिथं पोहोचायचं होतं. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे जायला निघालो. किती सुंदर आहे ना हे सगळं. म्हणजे एखाद्या मंदिरात गेल्यानंतर खरंच लगेच वेगळी वाइब येते, पॉझिटिव्ह वाइब येते. आपलं मन शांत होतं आणि मी तर तुम्हाला खरंच सजेस्ट करेल की
खरंच आपल्याला जेव्हा शांत वाटत नसेल, तेव्हा तुम्ही पण असं ट्राय करा, की कोणत्यातरी मंदिरात जाऊन बसणं वगैरे. आम्ही तिथं बसलो होतो ना, तिथं कृष्णाचं भजन चालू होतं आणि खूप छान एकदम शांत वाटत होतं तिथं आणि आम्ही असं नदीच्या एकदम मध्ये-मध्ये आलो होतो. तिथं येईपर्यंत त्या भजनचा असा आवाज येत होता. पंढरपूरमध्ये अशी खूप छान-छान ठिकाणं आहेत, जे मी तुम्हाला कधी गेलो तर मी नक्की व्हिडिओ बनवेल. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो नदीच्या या साईडला आणि नंतर आम्ही हॉस्टेलवर गेलो. खूप जेवण झालं होतं त्याच्यामुळं आम्ही रात्री जेवायला गेलो नाही. मग आमच्या ऋतुजाच्या घरून खूप छान असे फ्रुट्स आले. संध्याकाळी आम्ही तेच फ्रुट्स खाल्ले आणि रात्री चहा प्यायला गेलो आणि चहा पिल्यानंतर छान असा राउंड मारला. तर असा होता सगळा माझा आजचा दिवस. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.